सुनील शुक्लाची भूमिका तसं पाहायला गेलं तर अद्याप बनतीये, म्हणजे ती पक्की झालेली नाही, परिपक्व नाही। अनेक वेळा त्याच्याकडून गडबडही होताना दिसतीये। पण या निमित्तानं हिंदी भाषिकांची मनसेच्या विरोधातली एकजूट अधोरेखित होतीये। मनसेच्या विरोधात अमराठी एकजूट होतीये ही बाब लक्षात येताच पक्षनेत्यांच्या संतापाचा कडेलोट झालाय। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण बाह्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैया नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही।